धन्यवाद सगळ्यांना. कसे आहेत? बरं, मस्त आहेत ना? टेन्शन घ्यायचं नाही हो माणसाने. टेन्शन घेऊन कसं माणसाला आपल्याला टेन्शन होत आहे. म्हणून टेन्शन कोणी घ्यायचं नाही बघा. टेन्शन ना कसं टेन्शन असलं ना तर माणसाचं काहीच बनत नाही. टेन्शन ना माणूस घसून जाते. म्हणून बघा टेन्शन कोणी घ्यायचं नाही. कोणाच्या मागं टेन्शन नाही हो, सगळ्याच्या मागं टेन्शन घेणार. बिगर टेन्शनचं कोण आहे सांगा बरं तुम्ही? सगळ्यांच्या मागं टेन्शनच आहेत ना. मग आपण जर हरलं तर आपल्या घराचं काय होतंय तुम्ही सांगा? आपण कधी हारायचं नाही आहे. किती पण आपल्याला टेन्शन आलं ना आपण शांत राहायचं. शांत म्हणजे नाही का जास्त शांत राहायचं. बघा एवढं ऊन येतं या, एवढं ऊन येतं या. माणूस म्हणतोय किती ऊन आहे बाबा, कसं चालू, कसं काय करू, बाहेर जाऊन कसं काम करू. ऊन 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 आहे म्हणून माणूस घरात बसतंय. पण ऊन बघा, ऊन येतं तिथं हळूहळू हळूहळू सावली पण येत राहते, सावली पण येत राहते. म्हणून हे बघा उन्हाला कुणी घाबरायचं नाही का? ऊन येईन तिथं सावली येणारच आहे. आपण काय बघा नदीला पाणी येत आहे, नदीला एवढा पूर येत आहे. पूर राहतो का? ते नाही राहत ना, नाही राहत ना. मग तसंच ह्या बघा ऊन येत आहे तिथं सावली येते, आणि सावली येते तिथं ऊन येत आहे बघा. म्हणून आपण काय सुकी नदी बनायची का? आपण म्हणजे आपलं शरीर का सुकून टाकायचं का? हे माझा अर्थ, हे माझा अर्थ. आपलं काय बघा टेन्शन घेऊन घेऊन आपण सुकून जातो, वाळून जातो. जेवण नाही जात, आपल्याला तकलीफ होती, आपल्याला दवाखाने करावं लागते. कोणाच्या बापाने शिकवलंय आपल्याला सांगा बरं? काम करत राहायचं, काम करत राहायचं. काय होत नाहीये, काय नाही होत. काम करत राहा, कधीच माणसाला काय होत नाहीये. म्हणून नाही का शांत राहायला शिकायचं. अहो आमच्या मागं तर थोडे कामधंदे रात दिवस व्हायचं, तरी पण आम्ही बघा गॅस बंद करते, तरी पण आम्ही शांतच राहतो. का शांत राहतो? की बाबा आज ना उद्या या घराचं निवारण होईल, ह्या घराचं आज ना उद्या सार्थिक होईल. आज बिघडलं तर उद्या सुधरण. म्हणून हे बघा आपण शांत राहायला शिकायचं. चला, बरं वाटलं का? आनंदी राहा, आनंदी राहा म्हणलं. सुकी नदी बनू नका. सुकी नदी म्हणजे कसं आपल्या शरीराला सुकवू नका. बस माझं हे म्हणणं आहे. अर्थ सांगितला हो एक तुम्हाला, अर्थ सांगितला मी. काम करत राहायचं, काम करत राहायचं, काम करत राहायचं. काम केलं ना सगळं चांगलं होते. काम करत राहायचं. कामामुळं कसं माणूस कसं मजबूत राहते. खा बी काम बी करा. मी तर बघा माझ्या खायचा पता बी नसते, तरी पण मी काम करायचं विसरत नाही बघा. तरी पण मी काम करायचं विसरत नाही. मी काम करत राहते बघा. कामाने कसं माणसाचं टेन्शन दूर होते. कामाने माणसाचं टेन्शन दूर होते. काम करत राहावा, काम करत राहावा. सगळं देव चांगलं करते आपलं. बघा सुख आहे तिथं दुःख येतच राहतं हो. सुख आहे तिथं दुःख येणारच आहे. आणि दुःख आल्याशिवाय माणसाला कसला अनुभव कळत नाहीये. दुःख असलं तरच माणसाला अनुभव कळतंय. आणि आपल्याला नुसतं देवाने सुखच दिलं तर मग आपल्याला दुःखाचा अनुभव कसा कळणार आहे? म्हणून आहे बघा देव कसं सुख बी देतं, दुःख बी देतं, टेन्शन बी देतं. टेन्शन घालवतं बी. ऊन आहे तिथं सावली आहे, सावली आहे तिथं ऊन आहे. चला येऊ का मग? हाय सगळ्यांना, मुलींना काम आहे. मला पण काम पडलंय, तरी पण म्हणलं आपण एखादा व्हिडिओ बनवून. लय टेन्शन मध्ये असतात ना सगळे, म्हणून म्हणलं टेन्शनवरचा व्हिडिओ आपण टाकावा. म्हणजे कसं मुलींना बरं वाटतंय. मुली कशा आजकाल लय टेन्शन मध्ये असतात, म्हणून म्हणलं काहीतरी सांगावं आपले 4 शब्द. म्हणून सांगायला लागले बघा. घासायचं याला पडेल बघा, म्हणून म्हणला मुलींना आपलं सांगावा. म्हणजे मुलींचं कसं टेन्शन दूर होतंय. मुली कसं आजकाल थोड्या बातला टेन्शन मध्ये येतात. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. अहो एवढा मोठा परमेश्वर आपल्या अंगसंग बसलाय. तुम्ही कोण चिंता करणार आहे? मी कोण चिंता करणार आहे? हे की देव परमेश्वर. परमेश्वरावर विश्वास ठेवा. नक्कीच हे बघा आपलं टेन्शन बी दूर होईल. आणि आपण हे बघा काय आपल्या मागं येडापिडा आहे ते पण जाईल.
आणि टेन्शन करून आपण जास्तच गळून जातो ना टेन्शन करून. म्हणून टेन्शन करू नका रे बाबा. माझं तर एकच म्हणणं आहे, टेन्शन करू नका. माझं एकच मुलींना सांगणं आहे. ते बघा रात्री मी एक भिजवलं होतं. माझ्या मागं किती टेन्शन आहे तुम्हाला माहिती आहे का मुलींना? किती माझ्या मागं टेन्शन आहे. तरी पण मी काय टेन्शन घेते पण मी सोडून देते. ते बघा हे भिजवलं होतं. हे मसूर आहेत बघा, मसूरची भाजी केली ना, मोड आले ना, केली ना तर चांगलंच असते बघा. पण मोड यायला पाहिजे. हे बघा आता ह्याला संध्याकाळपर्यंत मोड येतात बघा. मोड आलेली भाजी एवढी भारी लागते ना, खरंच लय भारी लागते. अजून काहीतरी मी भिजवलंय बघा. आपण ते मला वाटतं फ्रीजमध्ये ठेवल्या. हे भिजवल्या काय, मूग भिजवलेत. मुगाचं पण असंच मोड येऊ द्यायचं आणि कांद्या टमाट्यात खालीवरी करायचं. अहो चपाती बरं किती पण भारी लागते. ठेचा टाका नाहीतर आपलं लाल मिरची टाका, काय पण टाका, लय भारी लागतं. नाही बघा ह्याचं तर लय टेस्टी लागते बघा. हे तर लय टेस्टी लागते मसूर. बघितलं का मुलींना? गावाकडे आम्ही ह्या डाळी लय खायचो बघा. ह्या डाळी गावाला. तर आता काय सगळं गावाचं विसरून गेलं या. काय करायचं आता. चला राधे राधे. नमस्कार सगळ्यांना, मुलींना, मुलांना, माता बहिणीला. व्हिडिओ बघ जा. मी नंतर सांगते तुम्हाला व्हिडिओ बघ जा. आधी नाही सांगत मी. आधी नाही सांगत बघा. लोक आधी सांगतात माझा व्हिडिओ बघा आणि मी लास्ट सांगते व्हिडिओ बघा. जाऊ द्या, असू द्या, पुढे आहे तुमची, समजून घ्या मला. प्रिया आता काय करते बघा, कंटेंट धरूनच मी व्हिडिओ टाकते. आता तसं पहिलं कसं उठ पळ राडे रापट आहेत. आता बी राडे रापट आहे तसं काय नाही. आता बी राडे रापट आहेत. अजून मी बघा नाही बघा एवढा राडा आहे. तुम्ही म्हणता की राडा नाही. हे बघा, हे बघा अजून बी राडा आहे. दवाखान्यात गेले होते. आता काय लय भूक लागली आहे म्हणलं पाव खावा. आहे बघा लय भूक लागली, दवाखान्यातून आले. आहे बघा पाव खावा म्हणलं. बघितला का किचन आपला. चला ठेवू का मुलींना? हे उभा इडव करायला लागले. पर हे उभा इडव कसा असं नसायला पाहिजे बघा. उभा इडव उभं दिसतंय, सगळं उभं दिसतंय. मला वाटलं मी 1 मिनिटाचा करन, पण आता ह्याला झालं 4-5 मिनिटं झालं बघा. ह्या जरा गरम करते बघा. चहा ठेवलाय गरम करते. चला बघितलं का. हाय मुलींनो, सगळ्यांना घाबरायचं नाही, काय नाही, टेन्शनमध्ये यायचं नाही. सगळं चांगलं होतं या.